प्रबळगड हा रायगड जिल्ह्यातील पनवेल आणि माथेरानच्या दरम्यान असलेला एक ऐतिहासिक आणि भव्य गिरिदुर्ग आहे. सह्याद्रीच्या रांगेत वसलेला हा किल्ला आपल्या अवाढव्य आकारामुळे आणि शेजारीच असलेल्या कलावंतीण सुळक्यामुळे पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. नावाप्रमाणे बलाढ्य आणि प्रचंड विस्तार असलेला प्रबळगड ट्रेकर्सचा कस पाहतो. मुंबई पनवेलपासून अगदी हाकेच्या अंतरावर हा गड उभा आहे. बरेच जण कातळकोरीव पायऱ्यांचे आकर्षण असलेल्या कलावंतीण दुर्गाला भेट देतात, पण त्यापैकी खूप कमी जण प्रबळगडावर येतात. गडाचा विस्तार मोठा असल्याने सकाळी लवकर 7-8 वाजता चढाई सुरू करणे उत्तम, जेणेकरून गड उतरताना दुपारच्या उन्हाचा त्रास होणार नाही आणि संध्याकाळच्या आत खाली उतरता येईल. पायथ्याशी पार्किंगची सोय आहे. इथे जवळच चहा आणि नाश्ता करून आम्ही 7:30च्या आसपास ट्रेक चालू केला. ही वाट तशी रुंद आणि रुळलेली आहे. गडाची उंची समुद्रसपाटीपासून सुमारे 2300 फूट आहे. प्रबळगडाचा विस्तार उत्तर दक्षिण पसरला आहे. गड माथ्यावर यायला 3 वाटा आहेत. सगळ्यात जास्त वापरात असलेली वाट पनवेल शेडूंग जवळील ठाकूरवाडीतून वर येते. ही वाट गडाच्या पश्चिमेकडून प्रबळ माचीवर येते. माचीवरून एका घळीतून वाट माथ्यावर चढते. दुसरी वाट पनवेल खोपोली रस्त्यावरील पोइंजेमधून प्रबळ माचीवर येते. तिथून गडाच्या दक्षिणेकडून असलेल्या घळीतून वर येते, जिथे माथ्यावर दुसऱ्या दरवाजाचे अवशेष आहेत. तिसरी वाट प्रबळगड आणि माथेरान यांच्या डोंगरांच्या मध्ये असलेल्या आणि गडाच्या पूर्वेला असलेल्या उंबरणेवाडीकडून वाघ्याच्या नाळेतून माथ्यावर येते. ठाकूरवाडी व्यतिरिक्त 2ही वाटा खूप कमी वापरात आहेत. त्या मार्गे गडावर येण्यासाठी वाटाड्या सोबत घेणे आवश्यक आहे. या दोन्ही वाटांचे GPS रेफरन्स मायट्रेल आणि रॅम्बलर या ॲप्सवरून मिळून जातील. ट्रेकर्स इर्शाळगड ते प्रबळगड असा ट्रेकसुद्धा करतात. हा ट्रेक अवघड आहे. वाटाड्याशिवाय हा ट्रेक करू नये. इर्शाळगड आणि प्रबळ माची यांना जोडणारी रीज आपल्याला माचीच्या दक्षिणेला घेऊन येते. पाऊण तास चढून आल्यावर आपण दगडात कोरलेल्या हनुमान आणि गणपतीच्या मूर्तीजवळ पोहोचतो. इथून अर्ध्या तासाच्या चढाईनंतर आपण प्रबळ माचीवर पोहोचतो. पार्किंगपासून साधारण 1.5 तासांच्या चढाईनंतर तुम्ही प्रबळ माची या पठारावर पोहोचता. येथे राहण्याची आणि जेवणाची सोय होऊ शकते. हे कॅम्पिंगसाठी प्रसिद्ध ठिकाण आहे. हे गडाच्या अर्ध्या उंचीवर असलेले एक विस्तीर्ण पठार आहे. प्रबळगड आणि कलावंतीण या दोन्हींसाठी हा बेस पॉइंट आहे. माचीवरून 2 वाटा फुटतात. डावीकडची वाट कलावंतीण सुळक्याकडे जाते, तर उजवीकडची प्रबळगडाच्या मुख्य जंगलातून वर चढते. ही चढाई चांगलीच दमावणारी असून दाट झाडीतून जाते. स्वराज्यात येण्यापूर्वी या किल्ल्याला मुरंजन या नावाने ओळखले जात असे.
अहमदनगरच्या निजामशाहीकडे मुरंजन होता. निजामशाहीचा अस्त होताना शहाजीराजे 1636 जिजाऊ, बाल शिवाजी आणि सैन्यांसह मुरंजनवर आल्याचा उल्लेख सापडतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1657 हा किल्ला मुघलांकडून जिंकून घेतला. किल्ल्याची मजबूती आणि विस्तार पाहूनच महाराजांनी त्याचे नाव प्रबळगड असे ठेवले असावे. पुढे 1665 पुरंदरच्या तहानुसार मोगलांना दिलेल्या 23 किल्ल्यांमध्ये प्रबळगड किल्ला होता. पुढे पुरंदरचा तह मोडला आणि परत प्रबळगड मराठ्यांनी जिंकून घेतला. सुमारे 1 ते 1.5 तासात तुम्ही गडाच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी पोहोचता. ही वाट गडाच्या पश्चिमेकडून गळीतून वर चढते. या वाटेवर मोठे दगड आहेत, त्यामुळे चढायला आणि उतरायला थोडं अवघड जातं. मुख्य प्रवेशद्वाराजवळच उजव्या हाताला डोंगराच्या कातळ भिंतीला लागूनच एक पाण्याचं कोरीव टाकं आहे. त्यातील पाणी मात्र पिण्यायोग्य नाही. टाक्याजवळच आम्हाला एक साप दिसला, त्यामुळे गडावर झाडीझुडपातून फिरताना काळजी घ्यावी. माथ्यावर पोचल्यावर 2 वाटा फुटतात. एक वाट डावीकडे 20 मिनिटात गडाच्या उत्तर टोकावर जाते, जिथून आपण कलावंतीण दुर्ग पाहू शकतो. उजवीकडे जाणारी वाट गणेश मंदिर आणि पुढे दक्षिण टोकावरील काळ्या बुरुजाकडे जाते. या वाटेने पुढे गेलो की थोड्याच अंतरावर 4 वाड्यांचे अवशेष पाहायला मिळतात. गडावरील हे मुख्य अवशेषांपैकी एक आहे. प्रबळगडाचा माथा खूप मोठा आणि झाडीचा असल्यामुळे नवीन लोकांनी तिथे फिरताना वाट चुकण्याची शक्यता असते. त्यामुळे सोबत एखादा स्थानिक वाटाड्या घेणे उत्तम ठरते. गडावर आणि गळीतून वर चढताना वाटेत लिंबू सरबत विकणारे असतात. गडमाथ्यावर खूप दाट जंगल आहे. क्वचितच एवढं घनदाट जंगल दुसऱ्या गडमाथ्यावर पाहायला मिळतं. गडाच्या माथ्यावर उजव्या बाजूला थोडे पुढे गेल्यावर एका झाडाखाली गणेशाचे मंदिर आहे. इथे महादेवाची पिंड आणि नंदी पाहायला मिळतो. तसंच पुढे गेलो की डाव्या बाजूला एक सुकलेला तलाव पाहायला मिळतो.
इथून पुढे गेलो की एक वाट बोरीच्या दांडेकडे जाते. आम्ही काळ्या बुरुजाकडे जाणाऱ्या वाटेने पुढे जात राहिलो. रिशाळगडाकडे इकडे आहे का? हा इकडे ही वाटे बघा खाली गेली. किती आहे ते? 45 मीटर दरवाजा. हा याचं बघायचं का? बघूया. काय आपण अर्धा आलेलो. हो ना. पायवाटेवर उजव्या बाजूला गडाचा दक्षिणेकडील दरवाजा पाहायला मिळतो. पोइंजेमधून येणारी वाट इथेच वर येते. इथे काही पायऱ्या आणि दरवाजाचे अवशेष पाहायला मिळतात. एक चुन्याच्या घाण्याचे चाक देखील इथे पाहायला मिळतं. अंदाजे तासाभराच्या पायपिटीनंतर आपण जंगलातून बाहेर पडतो. दक्षिण टोकाकडे जाताना 2 पाण्याच्या टाक्या दिसतात. या टाकीतील पाणी पिण्यास योग्य आहे. टोकावर एक लहान बुरुज पाहायला मिळतो. इथून समोरच आपल्याला इरिशाळगड दिसतो. गडाच्या या बाजूच्या टोकावरून डावीकडे थोडं खाली एक बुरुज आणि तटबंदी पाहायला मिळते. या बुरुजालाच काळा बुरुज म्हणतात. याची तटबंदी अजूनही चांगल्या स्थितीत आहे. यामध्ये एक लहान दरवाजा आहे. या काळ्या बुरुजावर जाणारी वाट मात्र अवघड झाली आहे. त्यामुळे या बुरुजावर उतरणे आम्ही टाळले. यानंतर आम्ही गडाच्या उत्तरेकडील बाजूला निघालो. वाटेत उजव्या बाजूला एका बुरुजाचे बांधकाम दिसतं. या बुरुजावर सुद्धा जाणारी वाट अवघड आहे. उत्तरेकडे असलेल्या टोकावर पोहोचून कलावंतीण दुर्ग आणि त्याच्या कातळात कोरलेल्या पायऱ्या पाहिल्या. इथून माथेरानचा डोंगर, पेपचा किल्ला, चंदेरी असे गड पाहायला मिळतात. तर दक्षिण टोकावरून इरिशाळगड, माणिकगड, सोंडाई, कर्नाळा असे दुर्ग पाहू शकतो. कलावंतीण दुर्ग प्रबळगडाच्या शेजारीत असलेला एक सुळका आहे. याच्या कातळात कोरलेल्या पायऱ्या थरारक पायऱ्यांपैकी एक मानल्या जातात. प्रबळगडावरून या सुळक्याचे खूप सुंदर दृश्य दिसते. पायथ्यापासून गड माथ्यावर यायला आम्हाला 3.5 तास लागले. गडावर जवळपास 3 तास पायपीट केली. गडावरून उतरायला सुमारे 2 तास लागले. मुंबई पुण्याच्या जवळ असलेला
पण दुर्लक्षित आणि अपरिचित आणि नावाप्रमाणे भक्कम असलेल्या कस पाहणाऱ्या प्रबळगडाला नक्की भेट द्या.